अगं बाई, आज दादा येणार आहे, भराभरा कामावरती. दादा आल्यावर बसायला येते जरा वेळ. चंदा, अरे चंदा, कुठे गेलीस? आहेस का घरात? ये दादा ये, तुझीच वाट बघायला तर. होय ये. होय होय. बस. दादा बरा आहेस का? होय होय, बरं आहे. चंदा, बरे आहेस नव्ह का? होय दादा, मी बरे आहे. घरातली सगळी बरे आहे ते. सगळी बरी आहेत. त्या दादाची वाट सकाळपासून बघत बसल्या, ह्या चंदीच्यात येऊन बसलाय. बघतेच याला आता. दादा, ए दादा, कुठं आहेस? बाहेर ये. दादा, ही नंदाताईचा आवाज आहे काय? नंदाताई आल्यावर तर बाहेर बघूया चल. अगं ताई, ये की आत. ए बाई, आत बोलवायला एवढ्या एवढ्या घरात बसायला जागा तर आहे का तुझ्या? दादा कुठे आहे? बोलव बाहेर. काय गे नंदा, काय झालं? एवढं का रागवलंयस? अरे दादा, सकाळपासून तुझी वाट मी बघत बसल्या, चांदीची राखी आणून ठेवल्या आणि ह्या गरीब बहिणीच्यात येऊन बसलायस होय? ए नंदा, तोंड आवरून बोल. भावासाठी सगळ्या बहिणी सारखीच असते द्या, मग ती गरीब असो श्रीमंत असो. तू सावकार आहेस, तुझ्या नशिबानं. ही चंदा कष्ट करून खात्या, कुटुंबाला सांभाळत्या, त्यात तिला नवऱ्याची साथ नाही. माणसाची गरिबी श्रीमंती बहीण भावाचं प्रेम बदलू शकत नाहीत. अगं मी येणारच होतो तुझ्याकडं. मामा, दर रक्षाबंधनाला ना तुम्ही ह्या मावशीकडे आधी जात जावा, मग आमच्याकडे येत जावा. भले आम्ही गरीब असू, पण आमचं मन लय श्रीमंत आहे. आम्ही कुठली नाती स्वार्थासाठी नाही जपत. दादा, मला माफ कर. श्रीमंतीच्या नादात मी सगळी नाती विसरले.